छत्रपती शिवाजी महाराज की। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आता कल्पेश पाटील आणि मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत पंढरपूरला आणि आमची पूर्ण फॅमिली आता रेडी झाले। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी आता आम्ही खाली आलोय कारण आम्ही आता चहा प्यायला चाललोय आणि आत्ताची वाटले 5:30 आणि टेम्परेचर आहे ते 17 डिग्री सेल्सिअस आणि इतके नाही दिसत पण हा मित्रांनो थंडी खूप आहे आज। हे बघा रिक्षांची लाईन चालली, आज काय रॅली वाटते चाय पिलो गाईज, सुबह चाय पिलो। आणि मित्रांनो चाय पिता पिता समजले आपल्याला पहिला गांगापूरला जायचंय आणि गांगापूरला खूप काही बघायला भेटणार आहे। मग काय बघायला भेटणार आहे? जो घाबरते ना तो घाबरणार आहे। तुम्हाला समजेल जी लोक गांगापूरला गेले त्यांना समजलं असेल आपण काय बघायला भेटणार, बरोबर ना? बघायला भेटणार आहे, दत्ताचं भूम दर्शन बघायला भेटणार आहे। A few minutes later. मामी पार्थ आणि नक्ष दोघ जण झोपेन बडबडतात। नक्ष बोलते अम्मा, नक्ष बोलते अम्मा आणि पार्थ बोलते मार 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 मार। दोघ जण झोपेन बडबडते। अरे शपथ बस, मी एडिटिंग करतो, तू दोघं मी व्हिडिओ काढतो आणि दोघं बिझी होतो। खरं बस नाही म्हणजे टायमिंग बोलतो काय लगातार न तर बोलतो। तर मित्रांनो आता चाय पिऊन आपण गांगापूरला निघालोय आणि इकडून गांगापूर 70 किलोमीटर आहे। तर आपल्याला 2 तासाची जर्नी करायची आहे कशी तरी। तर आम्ही आता पॉवर बँक घ्यायला चाललोय। तर मी जसं व्हिडिओ बनवत होतो तसं एडिटिंग पण करायला लागते मला, तर त्यामुळे पॉवर बँक घ्यायला लागेल मला। आणि हे बघा छोटी मंडळी रेडी झाले जायसाठी। 200 रुपये लागतात पर पर्सन, 200 रुपये येऊन जाऊन। तर खर्च तर आहेच, तसं तर सोडून जातात, खर्चाचा विषयच नाही काढायचा। आणि मंडळी ते दत्ताचं स्थान असल्यामुळे खूप पवित्र स्थान आहे आणि तिकडे असं बोललं जातं भूत आणि प्रेतचं काय चालत नाही। तर तुम्हाला तिकडे खूप काही अशा माणसं म्हणजे त्यांच्या अंगात येतं असं बोलतात ना, ते बघायला भेटणार आहे। 1 hour later. तर मंडळी आता फायनली आम्ही जर्नी चालू केली। 2 तासाची जर्नी आहे खूप छान अशी। तर मी तुम्हाला आता ट्रॅव्हलिंगच दाखवणार आहे। तर ट्रॅव्हलिंग पहा कारण की खूप मोठी जर्नी आहे, पूर्ण ब्लॉग बनवायला गेलो तर खूप टाइम जाईल। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला खूप छान अशी सुरुवात झाली जर्नीला। 2 hours later. तर मंडळी 2 तासाच्या जर्नीच्या नंतर आपण आता श्री दत्तात्रय टेम्पल जवळ पोहोचलो, मंदिराजवळ पोहोचलोय खूप छान आता। आणि आपण आता जस्ट कर्नाटका बॉर्डर क्रॉस केले। तर बघा तुम्हाला लँग्वेज डिफरन्स दिसत असेल इकडे। तर चला पाहूया आता, मस्तपैकी खूप छान असं मंदिर आहे ते पाहूया आणि तुम्हाला पण आतमधला दाखवायचा प्रयत्न करतो। 5 minutes later. तर मित्रांनो मंदिर खूपच छान आहे आणि आमचं दर्शन पण लवकर झालं कारण की आज गर्दी नव्हती आणि दर्शन पण खूप छान झालं। म्हणजे जी लोक गांगापूरला आले असतील, जी लोकांनी दत्तगुरूंचे दर्शन केले असतील त्यांना माहीत असेल आपलं दर्शन कसं चौकट म्हणजे असं चौकट आहे आणि चौकटातून आपल्याला बघायचं असतं दत्तगुरूंना। तुम्हाला A few minutes later. खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि आता नाश्ता करायला बसलोय। हे बघा मेंदू वडा खातोय, मेंदू वडा बघा। साऊथचा खाना। तर मित्रांनो आमचा खूप छान प्रकारे नाश्ता झालाय आता। आणि बघा आम्ही ही गाडी गेले, बघा किती मोठी गाडी आहे। आणि बघा आता उसाची ट्रेन आले, तुम्हाला दिसत असेल समोरून बघा, हॉर्न पण वाजते बघा, पिझ्झा ट्रेनच आहे ही उसाची। तर मंडळी आता रूमवर आलोय, थोडा फ्रेश होतोय आणि बॅग्या घ्यायच्यात, बॅग्या बसवर चढवायच्या आहेत। त्याच्यानंतर डायरेक्ट आपण जाणार आहोत पंढरपूरला आणि आपण पंढरपूरलाच आज स्टे करणार आहोत। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि लेट्स गो पंढरपूर। आपली मंडळी बघा सगळेजण आता पंढरपूरला जायला रेडी झाले। गणपती बाप्पा मंगल मूर्ती।
गणपती. चला आता छान प्रकारे प्रवासाला सुरुवात केली आपण आणि आता आपण पहिला जेवायला बसणार आहोत झाडाखाली आणि मस्तपैकी छान प्रकारे जेवण बनवणार आहोत आज. तर तुम्हाला ते पण दाखवणार आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, दुसरं काय नाही. आपल्या देश लाजचा शब्द तोच आहे, कंटिन्यू राहा, कंटिन्यू. मंडळी आम्ही कधीच थांबलोय पण मी झोपलो होतो तर उठलो नाही आणि आता जेवण पण झालंय आमचं. हे बघा मामीने आता चपात्या करायला घेतलेत. बघा इकडे डाळ केले आणि भात केलाय मस्तपैकी. पापड आणि नल्या करायला घेतलेत मामीचं नंदू. आटोल पाटल आटल पाटल पापर करती. हे बघा मंडळी आता जेवण पण घेतलंय. डाळ आहे, भात आहे, पापड आहे आणि नले आहे आणि लोणचं आहे. चलो खाना खा के मिलते आपको. A few minutes later. तर मंडळी जेवण खूप छान होतं, भारी जेवण होतं. आता महिला मंडळी जेवायला बसले तर त्यांचं जेवण झाल्यावर आपण निघणार आहोत लगेच पंढरपूरला. काय बरोबर ना? हां तर बोल पब्लिकला लाईक करायला व्हिडिओ, सबस्क्राईब करा. चला जेवण झाल्यावर आपण लगेच निघणार आहोत. बाबा मामा चपात्या बघा मस्त भारी चपात्या गेलेत. मंडळी पंढरपूर आता 50 किलोमीटर आहे आणि आम्ही दोघं आता सनसेट एन्जॉय करतो. खूप छान असा सनसेट झालाय आणि तो सनसेट आम्ही इथं एन्जॉय करतो. ज्यांनी स्नॅप पण काढलाय खूप छान. खूप छान खूप छान खूप बोललो. आता तुम्हाला डायरेक्ट पंढरपूरलाच भेटतो. तर मंडळी फायनली आपण आता पंढरपूरला पोहोचलोय. जय हरी विठ्ठल. आणि मंडळी आता आपण फ्रेश होणार आहोत कारण की आता रूम घेतले. रूमवर फ्रेश होऊन आपण डायरेक्ट दर्शनालाच जाणार आहोत. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी हा बघा हा जेंट्स लोकांचा रूम आहे आणि हा लेडीज लोकांचा रूम आहे. तुम्ही पाहू शकता लेडीज लोकांचा रूम मोठा आहे कारण की लेडीज जास्त आहेत आणि जेंट्स लोकांचा रूम छोटा आहे कारण की जेंट्स कमी आहेत. तर चला आता बॅग्या पण उतरायच्या आहेत आणि बॅग्या उतरून आपण जाणार आहोत डायरेक्ट दर्शन. मुली नंबर 1 बघा काम झालं. सगळे जण फ्रेश झालेत आणि आम्ही आता निघालोय दर्शनासाठी. तर चला दर्शन करूया. आणि मोठा प्रॉब्लेम आहे आता हे पंढरपूरला फोन अलाउड नाही आहे दर्शन करता येईल. तर मी तुम्हाला काही दाखवू नाही शकणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चला आता सगळी जण आता एकत्र आले म्हणजे दोन्ही वेगळे वेगळे रस्त्याने आले पण सगळी जण आता एकत्र आलेत आणि मंदिर पण आपलं इकडेच आहे. गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची जय श्रीराम. मित्रांनो बघा जे राम मंदिरचं उद्घाटन होतं तेव्हाची तयारी बघा किती छान तयारी केली. जय हरी विठ्ठल. तर मित्रांनो आतमध्ये फोन अलाउड नसेल तर मी आतमध्ये शूट करू शकणार नाही. 1 hour later. तर मंडळी आत्ताच फोन भेटला आम्हाला आणि आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. विठोबाची चरणाशी खूप मित्रांनो बोलतात ना असा एक पहिला देव आहे तो आपल्या चरणाशी दर्शन करून देतो आपल्याला. आणि मित्रांनो आपण जेव्हा दर्शन करतो तेव्हा आपल्या अंगाला शारे येतात, काटे येतात दर्शन करता वेळी. आणि मित्रांनो आता पहा आपली महिला मंडळ आहे ती फुगडी घालणार आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सिनेमॅटिक वे मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना. तर मित्रांनो आता दर्शन करून आम्ही आता रूमवर चाललोय आणि दादा भेटला आता म्हणजे आपल्या इकडचंच आहे तर आपल्याला आता तो रूमवर सोडलाय. थँक्यू दादा. A few minutes later. मित्रांनो पंढरपूरची माणसं बोलू ना खूप गोड माणसं आहेत. काय झालं आम्ही रस्ता विसरलो होतो म्हणजे रस्ता आम्हाला सापडतच नव्हता तर आम्ही पत्ता विचारून घेतला तर कुठून जायचं आहे कुठून नाही. तर ते दोन दादा भेटले का बोलले का इकडून खूपच लांब आहे तुमचं हॉटेल, तुमचं हॉल इकडून खूपच लांब आहे. तर त्याच्यानंतर ते दादा बोलले का तुम्हाला सोडू का. तर ते दादाने आम्हाला सोडलं आणि खूप छान अशी आमची ओळख झाली. तर छान मित्र भेटली पंढरपूरला. आणि मित्रांनो आता माणसं सगळी जेवायला बसले, पूर्ण फॅमिली जेवायला बसले. तुम्हाला दाखवतो खूप छान असं जेवण केले, चपात्या केले आज जेवायला. तुम्हाला दाखवतो पूर्ण फॅमिली आता जेवायला बसले. A few minutes later. मंडळी आता मी जेवण घेतले. खूप छान असं जेवण आहे. मिक्स भाजी आहे वाटाण्याची आणि चपाती आहे आणि लोणचं घेतले. भात पण केलाय पण भात मी घेतला नाही आणि पूर्ण फॅमिली जेवायला बसले आता बघा. तर मित्रांनो आजचे दर्शन खूप छान प्रकारे झाले. पहिला आपण गाणगापूरला गेलो, श्री दत्तांचे दर्शन घेतले आणि आपल्याला तिकडे जे पाहायचं होतं ते पाहायला भेटलं नाही.
जे ग्रिलवर नाचतात ते भूत प्रेत जाऊन तिथे सोडून टाकतात. तर आणि दुसरं आपण केलं विठू रखुमाईचं दर्शन. विठू रखुमाईचं दर्शन खूप छान प्रकारे झालं मित्रांनो. आम्ही जसं दर्शन झालं आमचं, जसे आम्ही फोन घेतले आणि तसंच दर्शन पण बंद झालं आणि प्रॉपर दर्शन झालं आमचं, चरणाचे दर्शन झालं इथं. आणि मंडळी तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. काय तू बोल चल आज तू बोल. लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढा ब्लॉग शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.